गेवराई तालुक्यामधून सुद्धा इथे काही उपोषणाला कार्यकर्ते वगैरे आलेले आहेत. तर दादा नाव काय आपलं? देवीदास चव्हाण, मराठा सेवक, काळेवाडी, नारायणगडाच्या पायथ्याशी. आमचं गाव आहे काळेवाडी म्हणून. परवा दिवसापासून इथंच येत. काय वाटतं तुम्हाला शासनाने सगळ्या मागण्या मान्य? शासन काय आता प्रत्येक वेळेस आपण आज नाही 3 वर्षापासून अनुभवलेलं आहे की शासन फक्त काय करते की वेळ काढूपणा करते. यावर्षी हे दिला तो, यावर्षी तो GR दिला, त्या आंदोलनात हा GR दिला. पण आपल्या दादांच्या ज्या भूमिका ठाम असतात त्या ठाम भूमिकेपुढे सरकारला कुठं ना कुठं नतमस्तक व्हावंच लागतं. आपला जो हा सध्याचा कालावधी, जो विद्यार्थ्यांचा ॲडमिशनचा कालावधी, आणि असा कुठलाही जिल्हा नाही की त्या जिल्ह्यात सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी पेंडिंग आहेत. एका जिल्ह्यात कमीत कमी 200 ते 250च्या पुढे सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी पेंडिंग आहे. आणि जर अशा पिरियडमध्ये जर नीट, GE आणि IITचे जे मुलं आहेत यांचं जर असं कुठं नुकसान झालं तर हे नुकसान कधी भरून न निघणारं नुकसान. त्यासाठी जो इतक्या कठोर उन्हात आणि इतक्यात म्हणजे मे महिना म्हणजे एकदम 40, 45, 42, 43 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. या तापमानात दादांनी जो निर्णय घेतला तो निर्णय दादांनी फक्त मुलांच्या भविष्यासाठी घेतला. नाही तर आज हजारो कार्यकर्ते दादांना रोज विनंती करीत होते की दादा असा हा प्रयोग शरीरासाठी आणि प्राणघातक आहे. हा प्रयोग आपल्याला न सोसणार आहे. आतापर्यंतचे आंदोलनं ठीक आहे, शरीर बी त्यावेळेस शक्तिशाली थोडं तरी बळकट होतं असं, पण सध्याचं दादाचं शरीर जे आहे ते इतकं कमकुवत झालेलं आहे की दादाला छोटासा आघातही आता सहन होण्याची शक्ती दादात राहिलेली नाही. आणि अशा पिरियडमध्ये दादाने हा जो निर्णय घेतला होता हा सगळ्याच समाजाच्या काळजावर एक शस्त्र चालवल्यासारखा होता. पण दादांच्या म्हणजे जी इच्छा असती त्या इच्छेपुढे आणि दादापुढे कोणाचंही काही चालत नाही. जो त्यांनी निर्णय घेतला तर शासनाने थोडंफार का होईना सहकार्य केलं. बघू आता वेळ काढूपणात GR काढण्याची परत तारीख दिलेलीच आहे. आता मागच्या GRला बी 10 महिने घातले होते. यात काय होते आता ते. तुम्हाला विश्वास आहे का की सरकारनं चांगली भूमिका घेऊन? नाही, सरकार चांगली भूमिका घेतंय पण वेळ काढूपणा करते. म्हणजे आज जर एखादा GR काढला किंवा एखादं कुठलं कागदपत्र जर एखाद्या आपल्याला दिली तर त्याचा निकाल जो आहे किंवा त्याचं जे पूर्तता होती ती लवकर होत नाही. कुठंतरी अधिकारी तर जाणून बुजून मुद्दामच करतात. कारण की जेवढे आता जे सरकारी कागदपत्रानंतर जर माझी जर एखादी व्हॅलिडिटी, माझं सर्टिफिकेट निघलं असेल तर माझ्या एकदम रक्तातल्या वंशावळीतलं अशा अनेक लोकांना अडचणी आल्या. असं नाही किंवा की वंशावळ जुळतच नाही अशांनाच अडचणी आहेत. पण माझ्याच घरातले जे माझे घर 5 चुलत्याचं घर आहे, माझे जवळजवळ 11-12 चुलत भाऊ आहेत. पण माझे एका आजोबाचं नाव निघलेलं आहे. त्या आजोबाच्या नावाखाली जर त्या 11 घरालाही मिळायला पाहिजे ना. पण माझं सगळं निघतंय, सर्टिफिकेट निघतंय, व्हॅलिडिटी निघती, पण त्या बाकीच्या 8 जणाला का अडचण येते? ही अडचण आणण्याचं कारण आहे फक्त कुठंतरी माल खायला भेटावा आणि कुठंतरी मुद्दाम या ढकलून यांना. आता हे 1 महिन्याचा पिरियड आहे. 1 महिन्याच्या पिरियडमध्ये जर बरेचसे विद्यार्थी जर यातून बाहेर पडले तर त्यांचं वर्ष पूर्ण व्हायला जाते. आता हे सध्याचा पिरियड म्हणजे असं आहे की फक्त ॲडमिशनचा पिरियड आहे. आणि आज गरिबांच्या मुलांना मार्क 1 मार्क किंवा 2 लाख ही लई मोठी गोष्ट आहे. त्याचं आयुष्य त्यात अडकलेलं असतं. कुठेतरी बातम्यामध्ये आपल्याला दिसतंय का सदावर्ते जे माणूस आहे कुठेतरी विरोध करताना दिसतो? सदावर्ते हे कायम विरोधच करणारे माणसं आहेत आणि त्यांच्या विरोधाने आमचा फायदाच होत गेला. जेवढे या महाराष्ट्रात विरोधाचे म्हणजे मराठ्यांसाठी विरोधासाठी तयार आहेत यांच्या विरोधातून आम्हाला आतापर्यंत फक्त म्हणजे यशच हाताला आलेलं आहे. आम्ही अजून अपयशी कुठंच नाही ठरलो. चला ठीक आहे, इथं GR फसवा दिला असेल, तिथं GR फसवा दिला असेल, तिथं हे केलं असेल, तिथं ते केलं असेल, आम्हाला सगळं मान्य. पण आम्ही 1% का व्हायला त्यातून यशच घेऊन बाहेर निघत होतो. आणि थोडं तुम्हाला असं आजपर्यंत पृथ्वीवर एकही गोष्ट तयार झालेली नाही की जी तुम्हाला एकाच दिवशी सगळी भेटलेली. आता एक एवढंच आहे की फक्त मराठ्यांच्या 5वीला संघर्ष पुंजलेला आहे. चल ठीक आहे, पण थोडं काय ना, पण मनोजदादाच्या स्वरूपातून आम्हाला बरंचसं काही भेटत गेलं. बरंचसं म्हणण्यापेक्षा आता आमच्यासारख्यांच्या पिढ्यानुपारचं भेटले. आता माझं सर्टिफिकेट निघालेलं, व्हॅलिडिटी निघालेली, आमच्या सगळ्या भावकीची निघालेली गावातले. आमचा संपला विषय पिढ्याना पार. म्हणून आम्ही हे दादांसोबत म्हणजे असं काहीच बघत नाहीत. संसार आम्हाला जसं काही वाऱ्यावर सोडल्यासारखं आम्ही फक्त दादाचा विषय असला का बाकी डोक्यात काहीच नाही. हे भेटलंय आणि आपलं वय काय राहिले. आता आज नाही उद्या तर पृथ्वीहून जाणंच आहे. मग त्याच्यापेक्षा समाजासाठीच गेल्याने काय फरक पडणार. म्हणून हे आम्ही बाकी काही नाही. आता आपल्या मुलांचं शिक्षण चालू आहेत,
सर्टिफिकेट का व्हॅलिडिटी सगळं मिळालेलं आहे. पिढ्यानं पार आता आम्हाला कशाचीच गरज नाही राहिली. म्हणजे आमच्यासारखे लाखो आहेत ज्यांच्यामुळं दादांमुळं आज हे सगळं भेटलेलं आहे. 400 वर्षानंतर हेच जर आधी 100-50 वर्ष आधी असतं तर आज आपले मराठा समाजाचे कोट्यवधी किंवा लाखो मुलं असे अधिकारी दिसले असते तुम्हाला. आता हे जे शैक्षणिक वर्ष सुरू आहे यामध्ये विद्यार्थ्यांचं किंवा मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये ह्या अनुषंगाने किंवा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जरांगे भाऊ दादा यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यानंतर तसा राज्य शासनाने सुद्धा एक प्रकाराचा चांगला प्रतिसाद त्यांना देताना दिसते. त्यांच्या सगळ्या मागण्या हे मान्य केलेल्या आहेत. आणि दादा तुम्ही काय सांगाल का जरांगे भाऊ यांचं विशेष एक मराठा मंत्रालयांसाठी त्यांची मागणी होती आणि याच्यासाठी सरकारने कुठंतरी 1 महिन्याचा वेळसुद्धा मागवलेला आहे. काय वाटतं तुम्हाला का गरज आहे तुम्हाला मराठा मंत्रालयाची? कारण काय होतं मराठा मंत्रालय असलं का तर ज्या काय बारीक सारीक अडचणी किंवा मोठमोठ्या अडचणी आता जसं तुम्ही बघा या सध्याच्या पिरियडमध्ये जे काही मराठा जे समाजाचे मुलं आहेत ज्यांना पंजाबराव कृषीचे जे शिष्यवृत्ती हे ते मिळणारी रक्कम असते ह्याच्यासाठी सध्या ह्या 3 महिन्यात तरी दुर्लक्षित झालेलं आहे. कुठल्याही विद्यार्थ्याला त्याचा रिफंड मिळालेला नाही. मग असे विद्यार्थी जे गोरगरीब आहेत ठीक आहे 100-10 असते लखपती समजा म्हणा आमिर पण जे 90 विद्यार्थी आहेत जे गरीब आहेत आणि त्यांचं बाहेरून येऊन दुसऱ्या राज्यात म्हणा दुसऱ्या जिल्ह्यात म्हणा जर शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना ते शक्य होत नाही. आणि जे शासनाच्या योजना आहेत ह्या योजना अशा रखडल्या जातात. त्याच्यासाठी मराठा समाज समजा मोठ्या संख्येनं असल्यामुळं त्यांच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी एका मंत्रालयाची सेपरेट 100% गरज आहे. कुठंतरी मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत हे चांगल्या प्रकारे मार्गी लागले पाहिजे आणि याच्यासाठी मराठा मंत्रालयाची गरज आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याच्यासाठी मंत्रालयाची गरज आहे. तर अजूनसुद्धा काही आपले इथे कार्यकर्ते वगैरे आहेत जे की मराठा आंदोलकसुद्धा आहेत. आणि दादा नाव काय आपलं? बालासाहेब शिरकर. ओके, काय सांगणार भाऊ? काय आता आंदोलनाची दखल पाटलांनी जे वेळेस आता हे निर्णय घेतला होता कठोरात कठोर निर्णय होता. शासनाला सुद्धा काळजी करायला पाहिजे त्यांनी आणि काळजी घेतली बी. जशी काळजी घेतली आंदोलन त्यांचं म्हणजे उपोषण सोडलं त्याच ठिकाणी त्यांनी आंदोलन आपलं उपोषण सोडलं त्यावेळेस जशी काळजी घेतली तसं आमच्या अंमलबजावणीने सुद्धा काळजी करावा. आणि जे मागण्या आहेत आमच्या पाटलाच्या त्या तात्काळ आपल्या पूर्ण मागण्याची जी आहे की नाही अंमलबजावणी करून त्याची घोषणा पण करावं. म्हणजे आमच्या मराठा समाजाला कुठंतरी आपला धीर लागल्यासारखं होईल किंवा वारंवार पाटलाला आमच्या उपोषणाची वेळ येणार नाही. आणि उपोषण म्हणजे असं प्रत्येक वेळेस उपोषण करून करून त्यांचे शरीर साथ देत नाही. मग आता हे जे असतील काही थोडेफार लोक टॉर्चर करणारे ह्यांचं बघून किंवा यांच्या काही दबावात सरकार आहे का हे आम्हाला बी कळत नाही. आणि यांच्या दबावाला बळी जाण्यासारखं आमच्यासारखाच विषय लय मोठा गंभीर आहे. पण आता कसं आहे आम्ही पाटलाचा मान राखून उद्रेकाची ही भाषा करीत नाहीत कधीच. आणि पाटलाचं वारंवार सांगण्याचं उद्रेक करायचं नाही आपल्याला. आम्ही जर त्या नादाला लागलो तर शासन पुन्हा कधी बी आमच्या पायाखालीच येत असते. एवढी दखल शासनाने घ्यावा नम्र विनंतीने सांगतो. ओके, सातारा गॅजेटबद्दल आपलं काय मत आहे? का सातारा गॅजेटबद्दल शासनाने 1 महिन्याचा वेळ मागितलेला आहे. वारंवार वेळच मागत ते वेळाशिवाय काय त्यांच्याकडे दुसरं फक्त चाल ढकलपणा करू नये आता सांगितलं त्यांनी. आणि याच्यानंतर जर चाल ढकलपणा केला तर ही मागत पडून त्यांना हे विचारच म्हणायचे. हे कुठंतरी वेळ काढूपणा आहे. हा वेळ काढूपणाच नाही तर काय 100% प्रत्येक वेळा 1 महिना पुन्हा डबल 4 दिवस द्या पुन्हा 15 दिवस द्या 2 महिने द्या असं. हा आता जवळजवळ किती आम्हाला 3 वर्ष झालं खेळीतच चाललीत. पण कुठंतरी एक मर्यादा असतात. पण काय म्हणतात ना ते माकडीनीच्या पिऱ्याला सुद्धा ज्यावेळेस नाकात पाणी घुसन त्यावेळेस ती मग पायाखाली घ्यायला विचार करीत नाही त्याचा. एवढं बोलून संपत. दादा काय सांगणार आपण? मनोज जरांगे यांच्या उपोषणाला कुठंतरी यश येताना दिसतंय. ठीक आहे, तर आपल्याला हे शासनाने जो 1 महिन्याचा मराठा मंत्रालयासाठी जो वेळ मागितलेला आहे त्याच्यानंतर सातारा गॅजेटसाठी 1 महिन्याचा जो वेळ मागवलेला आहे तर हे कुठंतरी शासन वेळ काढूपणा करतंय का खरंच काम करतंय असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला आता आश्वासन दिलंय त्यांनी 1 महिन्याचं. बघू आता 1 महिना वाट बघू. 1 महिन्याच्या नंतर जर झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मग ह्याच्यापेक्षा बी तीव्र आंदोलन करू. आता समोरची तुमचं काय रणनीती असेल साधारण जर याचं जर झालेलं नसेल शासनाने रणनीती आणि काय आखलेली नाही. पण आता इथून पुढं महिन्याच्या नंतर आम्ही हे करू. जर नाहीच मागण्या आमच्या पूर्ण जर झाल्या तर
पुन्हा आम्ही हे करू मग. हे होते काही अंतरवाली सराटीमधून आपण ज्या ठिकाणी काल उपोषण होतं त्या ठिकाणीवरून काही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. नमस्कार. कॅमेऱ्याच्या मागे देविदास चव्हाणसह मी सचिन जाधव, भावेश मीडिया, अंतरवाली सराटी, जालना.